दिसू शकतं आपल्याला की नवीन कोंब जे आहे ते सडीकट्टी करून आले चांगल्या प्रकारे. तर थोडं आपण याला आजूबाजूला तरी पाहिलं तर कुठे इन्फेक्शन वाढलेलं दिसत नाही. जनरली सड लागल्यानंतर आजूबाजूचे कंद पिवळे व्हायला लागतात आणि सडायला लागतं. तर नवीन कोंब हां, नवीन कोंब काढले. नवीन कोंब पहिले तर वाळू झाला, वाळून गेलं. पण नवीन निघले. नवीन निघले. तर काय अनुभव राहिला तुमचा याच्यामध्ये? नाही सर, अनुभव चांगला आला. हां हां. पहिल्या दिवशी बघितलं होतं ना, अच्छा हां. जास्त लागलेले होते. अच्छा. आणि अद्रकच्या प्लॉटमध्ये पण ग्रीनरीचा ग्रेनरीचा फरक पडला, पिवळी होती एकदम. आणि सडमध्ये सडमध्ये तर आता हे एक लाईव्ह दिसू लागला आपल्याला. लाईव्ह रिझल्ट आहे ना. हो. तर आपल्यासोबत तर सर्व शेतकऱ्यांना ही एक खूप चांगली आनंदाची गोष्ट आहे की लागल्यानंतर आपण त्यांना खचून जायचं काही कारण नाही आहे. तर आता आपल्याला सोल्युशन आहे. नक्कीच आपण ही प्रॉपर ट्रीटमेंट जर केली तर सडलेल्या भागातून सुद्धा नवीन कोंब येऊ शकतात है ना, निघू शकतात. आणि वाढलेलं नाही, कुठे इन्फेक्शन नाही. तर आज बेडमध्ये लांबत जाते हे इन्फेक्शन. बरीच लोक खंदून टाकतात, काही लोक पॉलिथिन खाली दाबतात, पण काहीच न करता आज इथून सुरू झालं आहे. 5% हां. लागण झालं. 5% इन्फेक्शन झालं होतं. हा जुना कोंब आहे. आता हा कोंब बघू शकतो तुम्ही, असं सडला होता बघा. आता हा उकरून दाखवा बरं.